महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे लाईनचं काम अंतिम टप्प्यात असून शहाड रेल्वे स्टेशन येथील बाधित घर आणि दुकानदारांना तात्काळ मोबदला द्यावा, तसेच सदरचा रस्ता 80 फुटाचा करावा अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन निवेदन दिले। डॉल्फिन रस्ता हा 120 फुटाचा असून सध्या त्या ठिकाणी 80 फूट होत आहे। त्याचप्रमाणे शहाड या ठिकाणी सुद्धा 80 फूट रस्ता करावा, कारण अनेक घर बाधित होणार नाही आणि रोजगारही टिकून राहील अशी मागणी निवेदन देऊन केले। शहाड स्टेशन लगत हा जो रस्ता आहे तर इथे एक रेल्वे लाईन वाढते, ही रेल्वे लाईन वाढते ना, तर या डिवायडर पर्यंत त्यांची लाईन आहे, त्यांची बाउंड्री रेल्वेची, आणि इथून ह्या साईडला 120 फूट असे त्यांना मार्किंग दिलेले आहे। परंतु हा जो रिंग रूट जो येतो साईबा मंदिरच्या इथून हा मागे 80 फूट केलेला आहे। मग मागे जर 80 फूट 90 फूट आहे तर मग याच ठिकाणी 120 फूट कशाला? जर 80 फूट केला तर बऱ्याच लोकांचे, गरीब लोकांचे घर वाचतील आणि बरेच जे कुटुंब आहे उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील। म्हणून आम्ही आयुक्त मॅडमला पण विनंती केलेली आहे की जसं मागे जर 80 फूट आहे तर पुढे 80 फूट ठेवावा आणि लोकांना काय मोबदला भेटणार आहे, म्हणजे इथले रहिवासी, महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांची एक संयुक्त मीटिंग झाली पाहिजे आणि याच्यामध्ये पारदर्शकता राहिली पाहिजे की यांना मोबदला किती भेटणार, काय भेटलं हे लोकांना पण कळायला पाहिजे। त्यांना मार्किंग देऊन, रेल्वेला मार्किंग देऊन आणि लगेच तिकडे तोडफोड तसं होणार नाही आणि तसं महाराष्ट्राला सेना करू पण देणार नाही। जोपर्यंत लोकांना मोबदला किती भेटणार, काय भेटणार त्याचा तोपर्यंत त्यांना माहिती देत नाही, तोपर्यंत एकाही दुकानदाराला किंवा एखाद्याही घराला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हात लागू देणार नाही। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।